नमस्कार. मी अनिल सूर्यवंशी, समुपदेशक मनसंवाद. मित्रांनो, आपल्याला काही दुःख झालं, कौटुंबिक अडचणी असतील, संसार नीट चालत नसेल, आर्थिक संकट आलं किंवा एखाद्या परीक्षेत आपल्याला अपयश येतं आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या ज्या अडचणी असतात, अशा वेळी आपण बऱ्याच वेळा नाराज होतो, निराश होतो आणि समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला नावं ठेवतो किंवा त्यांचं चूक आहे असं आपण सांगत राहतो. कधीकधी आपण स्वतःला त्याला जबाबदार धरतो की आपल्या निष्क्रियतेमुळं किंवा आपण काहीच काम करू शकत नाही, यामुळं आपल्याला अपयश येते. बऱ्याच वेळा अशी निराशा वाढली, दुःख वाढलं की आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मला आता जगण्याचा कंटाळा आला, फार कंटाळा आला या अशा गोष्टीचा. पण हे लक्षात घ्या की आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे, ते आयुष्य ही निसर्गाची एक सुंदर देणगी आहे आणि ती आपण मानवाने ती सांभाळली पाहिजे, सगळ्यांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. मुळातच फार दुःख झालं, फार निराशा वाटली, फार त्रस्त झालो, तर आपण घरातील जवळची व्यक्ती असतील किंवा जवळचे मित्र असतील, यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, मोकळेपणाने आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजे आणि त्यातून नक्कीच काहीतरी समाधान निघू शकतं. तरीसुद्धा तुम्हाला तुमची समस्या सुटली नाही असं वाटत असेल तर समुपदेशकाची मदत घ्या. परंतु कोणत्याही समस्येवर, कोणत्याही अडचणीवर आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. आत्महत्येसारखे विचार किंवा निराशा फारच वाढली तर आपल्या घरातील आपले आईवडील असतील, आपले जोडीदार असतील, मुलं असतील, यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. त्यांना तुमच्या जाण्यामुळं किती दुःख होऊ शकतं याची जाणीव करून घ्या आणि त्यांचा भविष्यकाळ कसा असेल तुमच्याशिवाय त्याचाही विचार करा. मुळातच समस्या सुटू शकते, त्याला आत्महत्या हा पर्याय नाही, दुसरे अनेक पर्याय असू शकतात, याचा विचार करा. एकमेकांना मदत करा. आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी आत्महत्या कधी होणार नाही याची आपणही सर्वांनी मिळून काळजी घेऊया. नमस्कार.